नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। तर आज आपण क्लास 8 सब्जेक्ट इंग्लिश यामध्ये वर्ड प्ले 2 वर्ड लॅडर पेज नंबर 52-53 वरती हे आहे। तर यामधील दिलेले प्रश्न आज आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर या व्हिडिओ सोबतच आपला प्रथम सत्राचा सिलेबस पूर्ण होत आहे। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक लिंक दिलेली आहे, त्यावरती जर क्लिक केलं तर सुरुवातीपासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व स्वाध्यायाचे व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील। तर या ठिकाणी आपण पाहूया, फर्स्ट दिलेला आहे वर्ड लॅडर। यामध्ये काय काय दिलेलं आहे? प्लेयर्स कॅन गेट अ स्टार्टिंग वर्ड अँड ॲन एंडिंग वर्ड। म्हणजे जे प्लेयर्स आहेत, खेळाडू आहेत, तर त्यांना पहिला आणि शेवटचा शब्द दिला जाईल। सेकंड, स्टार्टिंग अँड एंडिंग वर्ड्स मस्ट बी ऑफ द सेम लेंथ। म्हणजे हा सुरुवातीचा शब्द आणि शेवटचा शब्द हा एकाच लांबीचा किंवा समान अक्षरांचा असला पाहिजे। थर्ड आहे, प्लेयर्स कॅन चेंज वन लेटर ॲट अ टाइम अटेम्प्टिंग टू मूव्ह फ्रॉम द स्टार्टिंग वर्ड टू द एंडिंग वर्ड। म्हणजे हा जो खेळाडू आहे, तर सुरुवातीच्या शब्दापासून शब्दातील एका वेळी एकच अक्षर बदलता येणार आहे। शेवटच्या दिलेल्या अक्षरापर्यंत आपण असंच करत पुढे जाणार आहोत। फोर्थ आहे, इच इंटरमिजिएट स्टेप मस्ट बी अ व्हॅलिड वर्ड अँड नो प्रॉपर नाउन्स अलाउड। म्हणजे आता हे जे आपण जेव्हा शब्द बनवतोय, तर हे शब्द अर्थपूर्ण असले पाहिजे आणि या ठिकाणी आपल्याला प्रॉपर नाउनचा वापर करता येणार नाही, हे या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर खाली काय दिलेलं आहे? सी द फॉलोइंग वर्ड चेन। या ठिकाणी 2 एक्झाम्पल दिलेले आहेत, ते पाहून घेऊया। फर्स्ट, हार्ड टू इझी। तर हार्ड टू इझी पर्यंत या शब्दांमध्ये कसा कसा बदल होत गेलेला आहे, तर ते आपल्याला लक्षपूर्वक पाहायचं आहे। जसं हार्ड, हेअर, केअर, काट, कास्ट, ईस्ट, इझी। सेकंड आहे, टेकिंग अ पिग टू अ स्टे। पिग, विग, वॅग, वे, से, स्टे। यामध्ये आपल्याला फक्त एका शब्दाचा बदल केलेला दिसून येईल। पुढे पाहूया, वर्क इन पेअर्स अँड ट्राय टू बिल्ड अ लॅडर्स। म्हणजे आपल्याला जोड्यांमध्ये हे काम करायचं आहे। फर्स्ट आहे कोल्ड टू हीट। तर याची लॅडर बनवायची आहे, शिडी बनवायची आहे। पाहूया, कोल्ड, होल्ड, हेल्ड, हेड, हीट। सेकंड, कॅट टू डॉग। याचं येईल कॅट, कॉट, डॉट, डॉग। मॅन, पॅन, पेन, पेट, टी। फोर, टी टू पॉट। टी, पी, पॅड, पॉड, पॉट। तर अशा प्रकारे आपल्याला हे लॅडर बनवायची आहे। पुढे दिलेला आहे वर्ड चेन। यामध्ये वर्ड चेन इज अ वर्ड गेम दॅट बिगिन्स विथ द लेटर दॅट द प्रिव्हियस वर्ड एंडेड विथ। ॲक्टिव्हिटी कशी करायची ते दिले आहे। आज द पार्टिसिपंट टू सिट ऑर स्टँड इन सर्कल, एक्सप्लेन द रूल्स ऑफ द गेम, गिव्ह एनी वर्ड, टॉपिक और थीम ऑफ द वर्ड चेन। आता या ठिकाणी वर्ड चेन कशी बनवायची आहे ते आपण पाहून घेऊया। हा आपल्याला एक शब्द दिला जाईल, त्या शब्दाचं शेवटचं जे अक्षर आहे, त्या अक्षरापासून सुरू होणारा आपल्याला नवीन शब्द बनवायचा आहे। असं करत करत आपल्याला ही वर्ड चेन पूर्ण करायची आहे। यामध्ये कमीत कमी आपल्याला 4 वर्ड्स बनवायचे आहेत, जास्तीत जास्त आपण कितीही बनवू शकतो। आता या ठिकाणी आपल्याला एक थीम दिलेली असेल किंवा एखादा शब्द दिलेला असेल किंवा एखादा टॉपिक दिलेला असेल, त्यावरती आधारित किंवा त्यावर आधारित आपल्याला ही वर्ड चेन बनवायची आहे। पाहूया, नाउ प्रिपेअर अ वर्ड चेन बिगिनिंग विथ गिवन वर्ड्स। यामध्ये नाउन टीचर। टीचर हा वर्ड दिलेला आहे, तर टीचरचा शेवटचा अक्षर आहे आर, यापासून सुरू होणारा शब्द आहे रोड। याचा शेवटचा अक्षर आहे डी, यापासून सुरू होणारा शब्द आहे डॉल। तर असं करत आपल्याला ही चेन कंप्लीट करायची आहे। जसं लॅम्प, पॅड। त्यानंतर आहे प्लेयर, रॉकेट, टायगर, रायनो, ऑरेंज। सेकंड आहे वर्ब्स, ईट, टेक, अर्न, नरेट। थर्ड, जनरल, नीट, टेल, लेट, इव्हिनिंग। अशा प्रकारे ही वर्ड चेन आपण पूर्ण करणार आहोत। त्यानंतर टंग ट्विस्टर। यामध्ये आपल्याला दिलेला आहे, टंग ट्विस्टर इज अ सेंटेन्स ऑफ वर्ड्स ऑफ साऊंड्स टिपिकली ऑफ अल्टरनेटिव्ह काइंड
दॅट आर डिफिकल्ट टू प्रोनाऊन्स क्विकली अँड करेक्टली. आता आपण लहानपणी जो खेळ खेळलेला आहे, चंदू की चाचाने चंदू की चाची को चांदी की चमचे से चटणी चढाई किंवा कच्चा पापड पक्का पापड, तर अशाच प्रकारचं हे आहे. याला टंग ट्विस्टर म्हणतात. जे शब्द किंवा शब्दसमूह किंवा वाक्य सारख्या ध्वनीमुळे उच्चारण्यास आपल्याला अवघड जातात किंवा ते पटकन उच्चारता येत नाहीत, अशा वाक्यांना किंवा शब्दसमूहांना टंग ट्विस्टर असे म्हणतात. तर याचा आपल्याला 5 सेंटेन्स किंवा उदाहरण द्यायला सांगितलेले आहेत. आपण ते पुढे पाहूयात. यामध्ये फर्स्ट आहे, आय सॉ अ किटन ईटिंग चिकन इन द किचन. सेकंड, ब्रिंग द ब्लू ब्रिक्स बॅक. थर्ड, 4 fine fresh fish for you. 4, farmer found a fat fowl for the feast for friends. 5, clean clams crammed in clean cans. आता या ठिकाणी आपल्याला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. यामध्ये ए, जस्ट 1 न्यू वर्ड अ डे, म्हणजे रोज एक नवीन शब्द. आता आपण अनेक ठिकाणी पुस्तकं वाचतो किंवा दुकानावरच्या पाट्या वाचतो, बातमीपत्र वाचतो, दूरदर्शनवर पाहतो. अशा ठिकाणी आपल्याला एखादा नवीन शब्द ऐकायला मिळाला, वाचायला मिळाला, पाहायला मिळाला, तर अशा शब्दाचा आपल्याला वर्ड कार्ड बनवायचं आहे. एक कार्ड बनवायचं आहे, सोपं आहे, आणि त्यावरती हा शब्द लिहून काढायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी मी हे वाचत बसणार नाही, डायरेक्ट तुम्हाला सांगते काय करायचं आहे. तर त्यानंतर या शब्दाविषयी आपल्याला डिक्शनरीमधून किंवा मोठ्या माणसांकडून, टीचरकडून अधिकची माहिती मिळवायची आहे आणि ती त्याच्यावरती लिहायची आहे. आणि अशा वेगवेगळ्या नवनवीन शब्दांचा आपल्याला संग्रह करायचा आहे. आणि हा जो संग्रह केलेले शब्द आहेत आपल्याकडे भरपूर साठले असतील, तेव्हा ते आपल्याला अल्फाबेटिकली लावायचं आहे. आणि या ठिकाणी फक्त आपल्याला ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. रोजच आपल्याला एखादा नवीन शब्द लिहायचा आहे आणि त्याचा संग्रह करायचा आहे. बी, क्वेश्चन अ डे. फ्रेम or choose a simple question on your own. You should also know the appropriate answer to it. Practice using the question and answer with your friend. You must use a new question every day. आता आपल्याला एक साधा प्रश्न तयार करायचा आहे किंवा निवडायचा आहे, आणि हा जो तयार केलेला किंवा निवडलेला प्रश्न आहे त्याचे उत्तर तुम्हाला माहीत असणं देखील आवश्यक आहे. आणि हा प्रश्न आपल्याला उपयोगात देखील आणायचा आहे. सी, अ सेंटेन्स अ डे. फ्रेम अ मिनिंगफुल सेंटेन्स इन युअर मदर टंग ऑन युअर ओन. ट्रान्सलेट इट इन टू इंग्लिश. म्हणजे आपल्याला आपल्या मातृभाषेमध्ये एक अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे आणि त्याचं भाषांतर इंग्रजीमध्ये करायचं आहे. जसं आपण रोज एक नवीन शब्द घेतलेला आहे, तसं रोज एक नवीन प्रश्न तयार करायचा आहे, रोज एक नवीन वाक्य तयार करायचं आहे. आणि शेवटी काय दिलेलं आहे ते पाहूया. डी, बेटर युअर वर्क. म्हणजे तुमचं काम तुम्हाला सुधारायचं आहे. यामध्ये 3 स्टेजेस दिलेले आहेत. आता फर्स्ट आहे, ज्या शब्दांचा समान उच्चार आहे परंतु त्याचा अर्थ वेगवेगळा आहे असे शब्द शोधायचे आहेत. सेकंड आहे, एकाच प्रकारचं स्पेलिंग आहे परंतु त्याचा उच्चार वेगळा आहे, अर्थ वेगळा आहे, तर ते शब्द आपल्याला शोधायचे आहेत. आणि थर्ड आहे, म्हणजे समान दिसणारे, समान उच्चार असणारे परंतु वेगळा अर्थ निघणारे असे शब्द आपल्याला शोधायचे आहेत आणि त्याचा संग्रह करायचा आहे. ही फक्त ॲक्टिव्हिटी आहे. यामध्ये आपण जे क्वेश्चन आन्सर्स आहेत ते आपण सुरुवातीला घेतलेला आहे आणि हा फक्त ॲक्टिव्हिटीचा भाग आहे. यामध्ये ही रोज ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे जेणेकरून तुमची इंग्रजी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे सुधारेल. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. तुमच्या काही शंका असतील किंवा प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की सांगा, त्याला उत्तर देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती विविध विषयांची भाषणे, निबंधलेखन, पत्रलेखन यांचे देखील व्हिडिओ अपलोड आहेत, तर तेही तुम्ही चेक करा, तेही तुम्हाला नक्कीच आवडतील. आणि या व्हिडिओसोबतच आपला प्रथम सत्राचा सिलेबस पूर्ण होत आहे. तर भेटूया पुढच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.